तेजोवलय ऑरा. पहिल्या भागात बघितल्याप्रमाणे दिवसभरात बऱ्याच घटना गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो. ज्यांच्यावर आपले नियंत्रण नसते त्याने आपले तेजोवलय संक्रमित होत असते. आपण आपले तेजोवलय खालील उपायांनी रोजच्या रोज शुद्ध ठेवू शकतो. 1. मिठाचा वापर. हा फार छान त्वरित परिणाम देणारा उपाय आहे. मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची मोठी शक्ती आहे. घरात खूप कलह, वादविवाद चालले आहेत, आजारपण संपत नाही आहेत, नकारात्मकता जाणवते आहे, अडचणी येत आहेत किंवा यापैकी काहीही नसल्यास प्रतिबंधात्मक म्हणूनही रोजसुद्धा हे मीठ काचेच्या छोट्या वाडग्यात भरून घरात किंवा ऑफिसमध्ये प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात ठेवा. आजारी माणसाच्या उशाशी पायाशी ठेवा. जर नकारात्मक ऊर्जा असेल तर मिठाला लगेच पाणी सुटेल, ते काळं पडेल किंवा खराब होईल. अशा वेळीस ते इतरत्र कुठेही न सांडवता टॉयलेटमध्ये टाकून द्या. कमीत कमी 3 महिने हा उपाय सतत करत राहावा किंवा मिठाच्या पाण्याने रोज लादी पुसावी. जेव्हा कधी खूप नैराश्य किंवा अकारण उदास, दुःखी, एकटेपणा, भीती किंवा कसलं वाईट वाटत असेल त्यावेळेस दोन्ही मुठींमध्ये खडा मीठ घ्या आणि दोन्ही पाय साधारण गुडघ्यापर्यंत गरम पाण्यात बुडवून डोळे बंद करून 10 मिनिटं बसा. मनातल्या मनात माझं तेजोवलय पूर्णपणे शुद्ध झालं आहे आणि सर्व नकारात्मक ऊर्जा ह्या मिठात आणि पाण्यात उतरून निघून गेली आहे असं म्हणत राहा आणि फरक बघा. त्यानंतर हे पाणी आणि मीठ त्वरित टॉयलेटमध्ये फेकून द्या. खूपच नकारार्थी वाटत असेल किंवा कधी अशा नकारात्मक वातावरणात जायची किंवा अशा लोकांशी बोलण्याची वेळ आली तर घरी आल्यावर आंघोळीच्या अर्धी बादली पाण्यात मूठभर मीठ टाकून त्याने स्नान करावे. मनात वर सांगितल्याप्रमाणे सकारात्मक बोलत राहावे. नंतर नेहमीप्रमाणे साबण लावून आंघोळ करावी. हा पण खूप परिणामकारक उपाय आहे. फक्त ज्यांची त्वचा नाजूक आहे त्यांनी रोज करू नये. 2. ध्यान. ध्यानाचे फायदे अपरिमित आहेत. याने तुमचे तेजोवलय तर नेहमी शुद्ध आणि भक्कम राहतेच, पण तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सुद्धा चांगला परिणाम होतो. 3. सकारात्मक विचार. ईश्वराने माणसाला विचार करण्याची फार मोठी शक्ती दिली आहे, ज्याने तो आपल्या जीवनाचं शिल्प हवं तसं घडवू शकतो. पण बहुतेक वेळा आपण ही शक्ती नकारात्मक विचार करण्यात वाया घालवतो. घडणाऱ्या घटना, आजूबाजूची माणसं किंवा बाह्य परिस्थिती कशीही असली तरी आपण बाह्य जग बदलू शकत नाही. आपण फक्त स्वतःला बदलू शकतो. सकारात्मक विचारांनी तुमचं तेजोवलय नुसतं शुद्धच होत नाही तर ते अधिकाधिक भक्कम होत राहतं आणि त्याला नैसर्गिक सुरक्षा मिळत राहते. समोरची माणसं त्यांच्या विचारातून, बोलण्यातून किंवा कितीही नकारात्मक तुमच्यावर फेकत असली तरी तुमच्या सकारात्मक विचारांमुळे तुम्ही त्याने प्रभावित होत नाही. सततच्या सकारात्मक विचारांमुळे बाह्य परिस्थितीसुद्धा हळूहळू बदलत जाते. 4. संगत. आपण नेहमी नकारात्मक लोकांच्या संगतीत राहतो का? कुणाशी बोलून ती व्यक्ती निघून गेल्यावर अचानक आपल्याला मरगळ, उदासीनता, दुःखी, एकटं किंवा नैराश्य वाटतं का? तसं असेल तर आपली ऊर्जा त्या व्यक्तीने नकळत शोषून घेतली आहे. जवळच्या नात्यात अशी व्यक्ती असेल जिच्याशी आपला रोजचा संबंध येत असेल, जिला आपल्याला टाळता येत नसेल, तर त्यांच्याशी बोलताना त्यांच्या नकारात्मक भावनांना बढावा देऊ नका. त्यांच्याबरोबर त्यांचं दुःख हलकं करताना तुम्ही रडू नका किंवा त्यांच्या दुःखाशी स्वतःला जोडू नका. नाहीतर तुमची ऊर्जा ते नकळत शोषून घेतील आणि तुमच्याशी बोलून गेल्यावर त्यांना खूप बरं वाटेल आणि तुम्ही मात्र कमजोर व्हाल. आपल्या मनात विचार
हे बाहेरील विचार विश्वातून येत असतात. आपल्याला वाटतं की मी हा विचार केला तरी आपण ज्या लहरीमध्ये आहोत त्यांच्याशी मिळते जुळते विचार आपल्यापर्यंत बाहेरून येतात आणि आपण ते ग्रहण करत असतो. जर तुम्ही सतत नकारात्मक संगतीत राहिलात तर कुठले विचार घ्याल हे तुम्हीच ठरवा. पूर्वी लोक ह्यासाठीच म्हणत असत, सुसंगती सदा घडो. 5. नामस्मरण. नामस्मरण किंवा एखादा विशिष्ट मंत्र जेव्हा आपण विशिष्ट संख्येत रोज म्हणतो तेव्हा तो तुमच्या तेजोवलयाला शुद्ध आणि भक्कम करत राहतो आणि आपल्याला नैसर्गिक सुरक्षा देत राहतो. 6. पवित्र स्थळे, तीर्थक्षेत्रे. काही जणांची स्पंदने चांगली नसतात. उदाहरणार्थ स्मशान, मद्यालय किंवा तत्सम इतर वाईट कृत्ये होत असणाऱ्या जागा. या ठिकाणी आपले तेजोवलय पटकन संक्रमित आणि दूषित होऊ शकते. याउलट काही अतिशय पवित्र स्पंदने असलेल्या असतात. जागांची स्पंदने विचारात घेऊन पूर्वजांनी मंदिराची स्थापना केली. प्राचीन काळी तीर्थक्षेत्राला जायची प्रथा यामुळेच होती की आपले तेजोवलय शुद्ध व्हावे. तुमच्या घराजवळ असलेल्या मंदिराचा जाण्याचा नेम ठेवा. 7. प्राणायाम. प्राणायाम हा तेजोवलय स्वच्छ आणि भक्कम ठेवण्याचा अतिशय परिणामकारक उपाय आहे, पण तज्ज्ञांकडून शिकून मगच करावा. योगासने आणि त्यातही सूर्यनमस्कार हाही अतिशय प्रभावी आहे. 8. पौष्टिक आहार, आराम आणि पूर्ण झोप या 3 अतिशय क्षुल्लक गोष्टीसुद्धा आपण आजकाल न पाळल्यामुळे तुमचे तेजोवलय कमकुवत होऊ शकते. त्यामुळे पौष्टिक आहार घ्या, आराम करा व पूर्ण झोप घ्या, जेणेकरून तुमचा तेजोवलय शुद्ध राहील. 9. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे. आपण सर्व निसर्गातील पंचतत्वातून जन्मलो आणि परत तेथेच जाणार. निसर्गातून झाडं, हिरवळ, डोंगर, नद्या यातून प्राणशक्तीचा खजिना आपल्याला मिळत असतो. आपले तेजोवलय नैसर्गिकरित्या शुद्ध आणि भक्कम ठेवायला निसर्ग खूप मदत करतो. वर दिलेले जास्तीत जास्त उपाय रोजच्या रोज आपल्या आचरणात ठेवले तर आपले तेजोवलय आपण रोजच्या रोज शुद्ध ठेवू शकतो. माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.